आहे. बक्षीस वितरण सोहळा आपण आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे, कारण आमचे सिनियर असोसिएटचे सल्लागार एमडी सर यांच्याकडे आपण बोलू. तत्पूर्वी आमच्या मंचावरती आपण पाहतोय पेंदर ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योगपती उद्योजक आदरणीय संतोषर बाबूराव भोईर, त्याच दरम्यान आदरणीय केडी कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय उद्योजक कोटगावचे विनोद पाटील साहेबांचं सुद्धा मंचावरती आगमन झालंय. त्याच दरम्यान पिसारव्याचे आदरणीय महादेव राजेश महादेव. तर मॅडम तत्पूर्वी आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. मी विनंती करेन आमचे आदरणीय एमडी सर यांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरण सोहळा समारंभ करा. सर्वप्रथम आपल्या सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना मी गावदेवी क्रिकेट क्लब गोड ग्रामस्थांच्या वतीने होळीच्या आपल्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आपण आता बोलणार आहोत बक्षीस वितरण सोहळ्याकडे. गावदेवी क्रिकेट क्लब गोड ग्रामस्थ मंडळ गोड यांच्या संयुक्त विद्यमानाने मुरबी गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांचं बैलगाडी रेस शर्यती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आदरणीय जगदीश शेठ नावडेकर आपण यावं स्टेजवर. स्वागत आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. आमचे मित्र अनिल पाटील असतील. तर मित्रांनो आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे इथे बोलत आहोत. पंचांच्या भूमिकेत आमचे एमसे पंच आदरणीय जावेद सर, आमचे दुसरे परम मित्र रायगडचे उत्कृष्ट पंच सुनील पाटील सर, आपलेही आयोजन कमिटीच्या वतीने स्वागत. आमचे समालोचक मित्र रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप पाटील सर, त्याचबरोबर जगदीश पाटील नारिवली, मी महादेव गडगे चिंद्रन, आमचे स्कोरर मित्र कांचन पालकर केवाले, आमचे रायगडचे बेस्ट अपडेटर एक एक कडाव, या सर्वांचा या स्पर्धेचे यशस्वी आयोजक इथे करवल्याचे जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत बघा, आपण यावं स्टेजवर. तर मित्रांनो गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या संयुक्त विद्यमानाने एका गावातील रामचंद्र मडवी साहेब एक आदरणीय व्यक्तिमत्व की ज्यांचा समाजामध्ये आदर आणि सन्मान केला जातो, आदरणीय व्यक्तिमत्व रामचंद्र मडवी साहेब आपण स्टेजवर यावं. स्वागत आहे आपला आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. तर मित्रांनो खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ घोट आमचे या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमचे मित्र शिवा गोंदली, कुमार पाटील, आमचे मित्र योगी, आमचे मित्र रोशन सालुंके, नितीन, त्याचबरोबर निलेश म्हात्रे, त्यांच्या नितीन असतील, तुमच्या संपूर्ण टीमच्या वतीने इथे एक नवीन संकल्पना खऱ्या अर्थाने तुम्ही या क्रिकेटच्या मैदानावर सर्व लोकांच्या समवेत दाखवण्याचा खऱ्या अर्थाने एक यशस्वी आयोजनाच्या माध्यमातून दाखवली. कारण आज या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले, ज्या संघाने खेळण्याची संधी मिळाली, एका गावातील 6 ग्रामीण खेळाडू आणि 5 महाराष्ट्र ओपन आयकॉन प्लेयर्सना संधी मिळाली. मित्रांनो प्रथम स्पर्धा आपल्या तालुका एमआयडीसी मध्ये ठेवण्याचा तुम्ही बहुमान प्राप्त केल्याबद्दल आमच्या आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे एक सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, राजकीय क्षेत्रातले आदरणीय व्यक्तिमत्व श्री संतोष भोईर साहेब, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रातले एक आदरणीय व्यक्तिमत्व तरुणांच्या गळ्यातले ताईत आमचे सहकारी मित्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच विनोद पाटील साहेब गोड, आमचे सहकारी मित्र एक शिक्षक व्यक्तिमत्व बिल्डिंग कंस्ट्रक्शन क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी आमचे मित्र राजेश महादेव असतील, त्यांच्या समवेत आमचे सहकारी मित्र केंद्रगावच्या सर्वांच्या वतीने मी आयोजकांचं मनपूर्वक इथे अभिनंदन करेन. या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ज्याने घर बसल्या आपल्या सर्वांना इथे युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कास्ट यांच्या माध्यमातून करण्यात आली, ते आमचे PTC अर्थात पनवेल टेनिस क्रिकेटचे सर्व सहकारी वैभव तुमचे सर्व टीमचा मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करू. त्याच्यानंतर DJ मास्टर यांनी फार मोठं योगदान दिला. आपल्या सर्वांच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि आपण बोलतो लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे.
या दादा लवकर तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बक्षीस वितरण सोल्याकडे मित्रांनो आपण बोलत आहोत। हा गावदेवी क्रिकेट संघ घोड यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मित्रांनो। या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक विजेता क्रिकेट संघ दुर्वा 11 क्रिकेट संघ मुरबी यांचं मनपूर्वक अभिनंदन। त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा विजेता क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात अमित 11 घोड या दोन्ही क्रिकेट संघाचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बोलतो बक्षीस वितरण सोहळ्याकडे। मित्रांनो खऱ्या अर्थाने दोन्ही क्रिकेट संघाने अतिशय चांगला प्रदर्शन केला। दोघांचा दोन्ही संघाचं अभिनंदन। तर या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर अंतिम सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक जात आहे ज्या खेळाडूने एका षटकामध्ये 3 धावा 3 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केला। ज्या संघाची ओळख म्हणून खऱ्या अर्थाने इनामपुरी एक्सप्रेस अष्टपैलू खेळाडू अंगात पाटील मॅन ऑफ द मॅच 1 और 3 धावा 3 विकेट आणि पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र सोपान नेरुलकर पेंदर की आपल्या शुभ हस्ते अंगात पाटीलला अंतिम मेगा फायनलचा सामनावीरास पारितोषिक देऊन आपण आपल्या शुभ हस्ते इथे सन्मानित करावं। त्यानंतर अंगद पाटील या स्पर्धेचा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा आमचे सहकारी मित्र कांचन पालकर आम्हाला इथे माहिती देतात की या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी शिवा गोंधळे आमच्या या स्पर्धेचे यशस्वी आयोजक ज्यांच्या प्रेमास्था आम्हाला इथे येण्याचं भाग्य लाभलं त्यांना मी आमंत्रित करतो आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आमच्या खेळाडूंची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतो की कोण असणार या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज। तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे की ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये एकंदरीत 8 षटक फेकलं 3 षटक 30 धावा आणि 6 फलंदाजांना बाद करणारा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे दुर्वा 11 क्रिकेट संघाचा आक्रमक अष्टपैलू क्रिकेटर कामोडे क्रिकेट संघाची ओळख बारक्या कांबळे स्टेजवर यावा। मी शिवा गोंधळे यांना आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते बारक्या कांबळेला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देऊन सन्मानित करावा। मित्रांनो सर्वोत्कृष्ट गोलंदाज 3 षटक 6 विकेट घेतल्या मित्रांनो स्पर्धेमध्ये काल आम्ही बाराबाराच्या मैदानावर या क्रिकेटला बाराबारच्या नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्याने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केला मॅन ऑफ द सिरीज देऊन सन्मानित केला। तर या स्पर्धेचा बारक्या कांबळे आणि आपल्या मनास खऱ्या अर्थाने मोठं पण दाखवलं मला आठवण आहे अजून दिल्लीच्या मैदानावर विराट कोहली नवीनच पदार्पण सामना खेळत होता। खऱ्या अर्थाने गौतम गंभीरने शतके पारी खेळली विराट कोहलीने अर्धशतके पारी खेळली होती परंतु त्याचं श्रेय जेव्हा गौतम गंभीर मॅन ऑफ द मॅच साठी स्टेजवर आमंत्रित केलं गेलं त्यावेळेस गौतम गंभीरने खऱ्या अर्थाने सांगितलं की या स्पर्धेचं या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विराट कोहलीला द्यावं। त्याचं एकमेव कारण दिल्लीच्या क्रिकेटरचं मनोबल वाढवण्याचं आणि बारक्या कांबळे पुणे बालाजीचं मनोबल वाढवलं। या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बालाजी
नेताव षटक पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर संघाला दुर्बाईल बंग क्रिकेट संघाला एकतर्फी सामना जिंकून देणारा बालाजी स्टेजवर यावं. मी शिवा गोंड्यांना आमंत्रित करतो की आपण त्याला सन्मानित करावं. त्याच्यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी सिद्धी करवलेचे रामचंद्र मडवी यांना आमंत्रित करतो आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक दिलं जात आहे. 2 इनिंग मध्ये 21 बॉल 61 धावा ज्याने कुठून काढला तो तळोजा MIDC एरिया मधला विश्वास पाटील. नंतर सर्वाधिक धाकट फलंदाज बोर्ड क्रिकेट संघाची ओळख रोशन सालुंके सर्वोत्कृष्ट फलंदाज रोशन सालुंके. आम्ही दिलवान बोर्ड क्रिकेट संघाचा रोशन सालुंके स्टेजवर यावं आणि पारितोषिक मी रामचंद्र मडवी साहेब आपणास आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते रोशनला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक देऊन सन्मानित करावं. त्याच्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक विजेता ठरलेला संघ अमित 11 गोड क्रिकेट संघाचे पॅकर्स त्यांच्या व्यवस्थापक संघनायकाला मी आमंत्रित करतो स्टेजवर यावं आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी या आमचे प्रमुख पाहुणे स्पर्धेचे सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच संतोषर भोईर साहेब आपणास आमंत्रित करतो की आपण गोड क्रिकेट संघाला गोड क्रिकेट संघाला इथे आपण रोख रक्कम आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन सन्मानित करावं. या आम्ही 11 गोड संघनायक यावं. आमचे संदीप पाटील सर यांची मी प्रशंसा करतो. चांगले सिलेक्शन केलं, आज तुमच्या संघाने विजय संपादन केलं याचं फार मोठं श्रेय संदीप पाटील सर तुम्हाला दिलं जातं. मी आदरणीय संतोष भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही 11 गोड क्रिकेट संघाला रोख रक्कम ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्या वतीने या सर्वच्या सर्व युवा नेते राजकीय क्षेत्रातले बोर्ड गावचे ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्या वतीने सर्वच्या सर्व ट्रॉफ्या इथे स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर मित्रांनो आम्ही मॅन ऑफ दी सिरीज शेवटला देणार आहोत, परंतु संदीप पाटील 1 नंबर दिला मॅन ऑफ द सिरीज देऊ का? 1 नंबर दिला मॅन ऑफ द सिरीज. या दरम्यान या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पारितोषिक दिले खऱ्या अर्थाने ज्याला जातो ज्याने या पारितोषिक वितरण करण्यासाठी मी एक शिक्षित व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातले राजेश महादेव पिसारे साहेब आपणास आमंत्रित करतो आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक जात आहे. ज्या क्रिकेटरने पहिल्या मॅच मध्ये 11 चेंडूत 29 धावा कुठून काढल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 12 चेंडूत 30 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये 10 चेंडू मध्ये 23 धावा कुठून काढल्या, 3 इनिंग्स 33 बॉल 82 धावा कुठून काढणारा एक स्टायलिश क्रिकेटर हँडसम क्रिकेटर म्हणून परिचित असणारा दुर्वा 11 क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज मुरबी क्रिकेट संघाची ओळख ओमकार पाटील. कमान दी स्टेज. राजेश महादेव साहेब आपल्या शुभ हस्ते कूलर ज्याने नितेश पाटील यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप करण्यात आलेलं आहे. पहिल्या इनिंग्स मध्ये 29, दुसऱ्या इनिंग्स मध्ये 11 चेंडूत 29 धावा, दुसऱ्या इनिंग मॅच मध्ये 12 चेंडू 30 धावा आणि तिसऱ्या मॅच मध्ये 10 चेंडू मध्ये 23 धावा. कांचन पालकर तुमचं अभिनंदन. बेस्ट स्कोरर इन रायगड डिस्ट्रिक्ट म्हणून का ओळखले जाता, फार मोठं तुमचं योगदान स्कोररच्या माध्यमातून. सर्वांनी जोरदार ओमकार पाटील. बऱ्याच दिवसात ओमकार पाटीलची मूर्ती खेळी आम्हाला बघायला मिळाली. काल आम्ही त्यांची खेळी पाहण्यासाठी समालोचन करत होतो 12 पाड्याच्या मैदानावर. आज मात्र चांगलं खेळ दाखवलं आणि त्याच्यानंतर
या स्पर्धेवर ज्या संघाने स्वर्ण अक्षरामध्ये आपलं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलेलं आहे ते दुर्वा 11 क्रिकेट संघाचे, मोरबी क्रिकेट संघाचे संघनायक, संघाचे पॅकर्स आणि त्यांच्या व्यवस्थापकाला आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो. यावं दुर्वा 11 क्रिकेट टीम. प्रवीण भोईर आपणही यावं. दुर्वा 11 क्रिकेट संघ, मोरबी क्रिकेट संघाचे जे माझे सहकारी मित्र अनिल पाटील आपणही यावं आणि त्यांच्या संघनायकाला मी स्टेजवर आमंत्रित करतो. त्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो. या स्पर्धेची आन बान आणि शान, या स्पर्धेला 20,000 रुपयाची देणगी ज्यांनी दिली आणि फार मोठं राजकीय क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते गोड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद पाटील साहेब, संतोष भोईर साहेब आपण समोर यावं. मुरबीच्या दुर्वा 11 क्रिकेट संघातील सर्व खेळाडू स्टेजवर यावं. विश्वजित ठाकूर महाराष्ट्राचे एक्सप्रेस म्हणून वरची परिचित असतात. यावं विश्वजित. आमचे कांचन पालकर यांच्या गळ्यातले ताई, आमचे मित्र जगदीश नावडेकर मुरबी स्वागत करतो. तर सर्वांनी मित्रांनो टाळ्या वाजवून अभिनंदन. आम्हाला सर्वांना समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं स्वागत. माझ्या वतीने संदीप पाटील, आमचे मित्र जगदीश, आमचे पीटीसीचे वैभव असतील, तुमच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. डीजे मास्टरचं अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे आहे. दुर्वा 11 क्रिकेट संघ, मुरबी क्रिकेट संघाचा पंच म्हणून जावेद सर, सुनील पाटील सर, फार मोठे योगदान तुमच्या आयोजकांच्या वतीने. आपणा सर्वांचा मनपूर्वक इथे अभिनंदन. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही इथे थांबतो. कार्यक्रम संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.